ओळख व्हावी म्हणून सकाळच्या स्कूल्सच्या प्रेयर्समध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन हे सुरुवात केले होते. वाचनाने संविधानात काय लिहिले आहे, काय प्रिन्सिपल्स दिले आहेत ते लहान मुलांपर्यंत पोहोचावे असा एक इनिशिएटिव्ह स्टार्ट केला होता. आणि हे त्याचं मागचं रिझन होतं की सर्वांपर्यंत संविधान हा पोहोचला पाहिजे. नंतर 2005 पासून हा उपक्रम स्टार्ट केला आहे. महाराष्ट्र सरकारने नंतर हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी, कारण आपण संविधान अंगीकृत केला होता, तर हा संविधान दिवस म्हणून घोषित केला होता. त्यासाठी पण संविधान फाउंडेशननी गव्हर्नमेंटसोबत बरंच फॉलोअप घेतला होता. आणि 2015 पासून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मग 26 नोव्हेंबर हा इंडियन कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून डिक्लेअर केला होता. संविधान फाउंडेशन नागपूरच्या वतीने आपण संविधान जागरासाठी बरेच कार्यक्रम घेत असतो. आजचा हा कार्यक्रम त्यातलाच एक सेशन आहे. आपण एक संविधानाची शाळा दर शनिवारी आपण हा एक सेशन घेतो. 1 तासाचा कार्यक्रम संध्याकाळी 6 ते 7 ठेवतो. त्यात संविधानाच्या रिलेटेड विषयांवर आपण बरेच व्यक्तांना बोलवतो आणि परत तोच मोटिव्ह एक आहे की लोकांपर्यंत संविधानाचं बेसिक प्रिन्सिपल्स जे आहेत ते पोहोचले पाहिजे. नागपूरला आपण संविधान परिषद एक घेतली होती, संविधान साहित्य संमेलन घेतलं होतं. 2 दिवसाचा हा कार्यक्रम आपण 6-7 जूनला घेतला होता 2019मध्ये. आणि त्यात पण 2 दिवसाच्या या कार्यक्रमात संविधानाच्या बऱ्याच विषयांवर चर्चा केली होती. असे संविधान परिषद किंवा संविधानाच्या रिलेटेड बरेच कार्यक्रम संविधान फाउंडेशनतर्फे आपण घेत असतो. आपण सर्व आज संविधान फाउंडेशनच्या या कार्यक्रमात आणि आमच्या या इनिशिएटिव्हमध्ये तसे बरेच जण रिलेटेड आहेच, आमच्यासोबत काम करतच असतात, पण तरी आपण आज सगळे आलेत म्हणून मी आपल्या सर्वांचं परत धन्यवाद करते. आणि आजच्या या प्रेझेंटेशनला बजेटच्या स्पेसिफिक आणि समाज कल्याणच्या किंवा SC ST रिलेटेड ज्या काही स्कीम्स आहेत किंवा त्यांच्याबद्दल ज्या माहिती आहे ते काही स्लाइड्स यावेळेस EZ खोब्रागडे सर हे आपल्यासोबत आता शेअर करतील. तर मी माननीय खोब्रागडे सरांना इन्व्हाइट करते की प्रेझेंटेशनची सुरुवात करावी. संविधान फाउंडेशनच्या वतीने परत मी सगळ्यांचे स्वागत करतो. खरं म्हणजे आत्ता जे सांगण्यात आलं, संविधान आपल्या वस्तीपर्यंत आलंच नाही असा एक विषय आमच्या संमेलनामध्ये आला होता. नागपूरला पहिल्यांदा 2 दिवसाचं संविधान साहित्य संमेलन भरवलं होतं. उद्देश स्पष्ट होता की संविधानाचा जागर व्हावा आणि संविधानावरचं साहित्य निर्माण केलं पाहिजे. अनेक साहित्य संमेलनं होत असतात आणि त्या 2 दिवसाच्या साहित्य संमेलनामध्ये खूप मान्यवर होते. बरेचदा ब्युरोक्रॅटिक जास्त होतं ते. IAS IPS IRSच्या अधिकाऱ्यांचा सहभाग त्यामध्ये मोठ्या संख्येने होता. जजेस होते, वकील होते आणि सामाजिक, खरे म्हणजे ज्याला साहित्यिक असं तर कमी होतं. आणि तो उद्देश होता की हे शासकीय कार्यालयामध्ये पोहोचावं, ते शाळा कॉलेजेसमध्ये पोहोचलं पाहिजे. तर त्याचाच एक भाग म्हणून मग आम्ही आता ह्या कोविडमध्ये ऑनलाईन एक दर शनिवारी कार्यक्रम करतो. त्याचं नाव संविधानाची शाळा. म्हणजे चर्चा करणं, एक वक्ता बोलवतो आपण आणि ते जो काही विषय असेल आजचा त्या विषयाला धरून त्याचं काम चालू असतं. आता मी आज जे बोलणार आहे ही आमची 42वी शाळा आहे, संविधानाची शाळा. मागच्याच हप्त्यामध्ये एक दिल्लीचे उमेश बाबू म्हणून आहेत, ते एक दलित आदिवासी अधिकार शक्ती मंच आहे, त्याचे ते नॅशनल कोऑर्डिनेटर आहेत आणि ते बजेटवर त्यांचा अभ्यास आहे, ते चर्चा करतात. मी काही इकॉनॉमिस्ट नाही किंवा माझा काही बजेटवर मोठा अभ्यास नाही आहे, परंतु एक बेसिक ज्या गोष्टी आहे, कारण अनेकांना बजेट आपण जे सर्वसाधारण शब्दात बोलत असतो, पण विशेषतः काय असते ते बजेट, कशासाठी असते आणि त्यातलंही त्यात मग अनुसूचित जाती जमाती असेल, मायनॉरिटी आहे, बहुजन आहे, यांचा बजेटमध्ये यांच्यासाठी काय असते, काय असायला पाहिजे, सिव्हिल सोसायटीचा रोल काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीची कुठंतरी चर्चा होत राहिली पाहिजे.
केंद्राचं बजेट आता आलं 1 फेब्रुवारीला प्रेझेंट झालं. त्या बजेटवर अर्थातच जे सत्ता पक्षाचे लोक असतात त्याचं गुणगान करतात, जे विरोधक असतात ते त्यावर टीका करत असतात. कुठलंही बजेट परफेक्ट असू शकत नाही. निराजनक सगळं कसं काय असेल, काही आशादायक असते, काही निराजनक असते. फक्त त्याच्यात आपल्याला हे बघायचं असते की हा समाजातला जो मागे राहिलेला वर्ग आहे, शोषित वंचित वर्ग आहे, तर त्यांना प्लेस आहे का त्या बजेटमध्ये, त्यांच्यासाठी काही भरीव गोष्टी केल्या आहेत का. आणि त्या जर नसतील तर मग ते बजेट आपण म्हणू शकतो की नाही, मग ते काही आपल्या कामाचं नाही आहे. की एक भांडवल दार्जिनी बजेट आहे का, की त्या बजेटमुळे प्रत्यक्ष श्रीमंत होतो आणि गरीब होतो का. तर याची एक चर्चा व्हावी हा एक उद्देश आहे. आणि म्हणून पुढे नेक्स्ट घ्या पुढे नेक्स्ट मग हे जुनं आहे थोडंसं, मी बजेटवरच आपण डायरेक्ट चर्चा करू. नेक्स्ट हां, तर बजेट काय म्हणजे आता ते बजेट बघत असताना मला माझ्या दृष्टीनं काय आहे की एक त्याला संविधानिक बेस काय आहे. आकडेमोड तर आहेच, आकडे पण महत्त्वाचे आहे बजेटमध्ये. कारण आकड्याशिवाय कारण आकडा जितका मोठा पैशाचा आणि तो कोणासाठी, कोणत्या कामासाठी, हे त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. नाहीतर बजेटमध्ये जर शिक्षणाचा आकडा कमी असेल किंवा फार कमी असेल किंवा उद्योगासाठी म्हणजे रोजगारासाठी असेल किंवा ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्याला मूलभूत आपण गरजा म्हणू की मूलभूत सुविधेचं, तर मी जरा बजेट मांडत असताना किंवा बोलत असताना मी काही विश्लेषण करणार नाही बजेटचा. पण मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 25 नोव्हेंबर 1949चं भाषण जे आहे त्या भाषणाशी आपण बजेट जोडू शकतो आणि ते जोडलं पाहिजे. तर बाबासाहेब असं म्हणतात की म्हणजे आता सगळ्यांनाच माहीत आहे, आपण प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी 1950ला झाला. तर ते त्याच भाषणात 25 नोव्हेंबरच्या बाबासाहेब म्हणतात की 26 जानेवारी 1950ला आपण एक विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे समता राहील, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्याला सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारीत राहणार आहोत. आपण जर ती अधिक काळापर्यंत नाकारीत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण ती दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची संरचना उद्ध्वस्त करतील. म्हणजे हा जो इशारा बाबासाहेबांचा तो आहे त्याचं रिफ्लेक्शन आपण बजेटमध्ये बघितलं पाहिजे की खरंच हे लक्षात घेऊन सरकार, मग ते केंद्राचं असो की राज्याचं असो, की सरकार हे मूलभूत तत्त्वज्ञान विचारात घेऊन राजकीय लोकशाही सामाजिक आर्थिक लोकशाहीमध्ये लवकर परिवर्तित झाली पाहिजे जर आपल्याला देशाची लोकशाही टिकवायची असेल तर. आणि म्हणून सामाजिक आर्थिक विकास, न्याय आणि म्हणून बाबासाहेब लोकशाहीची व्याख्या पण करतात की लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात रक्तहीन मार्गाने क्रांतिकारक बदल घडून आणणारी शासन पद्धती. मग तिथे शासन पद्धती, राज्यव्यवस्था तशी लोकशाहीला किंवा संविधानाला अभिप्रेत काम करत आहे का. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी असेल तर त्याचं रिफ्लेक्शन पुन्हा बजेटमध्ये येईल, कमी अधिक प्रमाणामध्ये येईल. आणि म्हणून ते आपल्याला बघावं लागेल. खरं म्हणजे बजेट हा शब्द काही संविधानामध्ये नाही आहे. आपण नॉर्मल भाषेमध्ये बोलतो हे बजेट, म्हणजे हे आपल्या बजेटमध्ये बसत नाही वगैरे. तर हे आर्टिकल 112मध्ये ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असं आहे, ते त्यालाच आपण बजेट असं म्हणत असतो. आणि हे दरवर्षी बजेट, वार्षिक बजेट मांडलं जातं कारण पार्लमेंटची त्याला मान्यता लागते. त्याला आर्टिकल 266चा आधार आहे. आणि मान्यतेशिवाय आपल्याला कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया असतो, त्याच्यातनं पैसा खर्च करता येत नाही. म्हणून ते बजेट प्रेझेंट करणं, युनियन बजेट आहे किंवा राज्याचं बजेट आहे, तर त्यासाठी हा एक्सरसाइज दरवर्षी केला जातो आणि त्या दृष्टीने ते बघावं लागेल. नेक्स्ट
हे व्हिजन डॉक्युमेंट 46 जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचं आहे, म्हणजे हा पण सुद्धा फोकस बजेट तयार करताना लक्षात असला पाहिजे की स्टेट शॅल प्रमोट विथ स्पेशल केअर द एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ द वीकर सेक्शन ऑफ द पीपल, म्हणजे वीकर सेक्शनमध्ये सगळेच आले, and in particular of the scheduled caste and scheduled tribe, and shall protect them from the social injustice and all form of exploitation. म्हणजे जे बाबासाहेबांचं भाषण आहे, त्यांची लोकशाहीची व्याख्या आहे ना, हे संविधानातलं आहे. तर ह्या गोष्टी बजेटच्या साठी त्याला काय म्हणून दिशादर्शक असतात. नेक्स्ट, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे शेड्यूल कास्ट सप्लॅन आणि ट्रायबल सप्लॅनच्या बजेटसाठी? तर इंडियन कास्ट सिस्टम आहे, अनटचॅबिलिटी आहे, त्याच्यामुळे हा समाज मागे राहिलेला आहे. आणि शेड्यूल ट्राईबचे लोक रिमोट एरियामध्ये आहे, व्हल्नरेबल कंडिशन्स आहेत, त्यांच्या ट्रॅडिशन आहे, म्हणून ते SC/ST जे वेगळं जे बजेट आलेलं आहे त्याला ते हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. आणि प्रिॲम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते आपण जे वाचतो ते सगळं सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय वगैरे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमधले आर्टिकल 38 आहे, 39 आहे, 41 आहे, 45 आहे, 46 आहे. बाकी मूलभूत अधिकार आहे 15(4), 15(5), 16(4), 16(4) आहे सर्व्हिसेसचे. आदिवासीसाठी आहे 275, एक 5th शेड्यूल, 6th शेड्यूल वगैरे. याचा मुख्य उद्देश आहे की सोशल इक्वॅलिटी इस्टॅब्लिश करणे आणि जे मागे राहिले आहे त्यांना इतरांच्या बरोबरीत आणणे, टू ब्रिज द गॅप. आणि म्हणून स्पेशल शेड्यूल कास्ट सप्लॅनचं बजेट तयार होतं. त्याला कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क पण आहे. नेक्स्ट, कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्कमध्ये बेसिकली 3 गोष्टी आहे, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट आणि नंतर प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे, ते संरक्षण म्हणतो आपण. दुसरं अफर्मेटिव्ह ॲक्शनमध्ये आरक्षण ज्याला म्हणतो, सामाजिक प्रतिनिधित्व 3 प्रकारचं आहे, सगळ्यांना माहीत आहे, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात आणि सर्व्हिसेसमध्ये. आणि तिसरं जे महत्त्वाचं आहे की ज्याचा जो फोकस आपल्याकडे होत नाही, आपण वरच्या 2 गोष्टीबद्दल फार बोलत असतो, पण सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जे आहे जे आता मी बोला, आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, प्रोव्हाइडिंग रिसोर्सेस, फ्लो ऑफ फंड फॉर सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ब्रिजिंग द गॅप बिटवीन द SC/ST अँड नॉन SC/ST. तर या दृष्टीने ह्या बजेटची रचना होत असते. नेक्स्ट, व्हाय फोकस ऑन द डेव्हलपमेंट ऑफ शेड्यूल कास्ट. हा जेव्हा असा विषय आला, म्हणजे आपल्याला माहीत आहे की प्लॅनिंग कमिशन 1950ला झालं, देश प्रजासत्ताक झाल्यानंतर ना. प्राईम मिनिस्टर इज द प्रेसिडेंट अँड चेअरमन ऑफ द प्लॅनिंग कमिशन. ती व्यवस्था 5 year प्लॅनची, वार्षिक बजेट सादर करणं, देशाचा विकास करणं स्वातंत्र्यानंतर, आणि मग जे मागे राहिलेलं आहे परत त्यांना इतरांच्या बरोबरीत आणणं सगळ्या क्षेत्रात. एज्युकेशनल असेल, सोशल इकॉनॉमिक आहे, गरिबी निर्मूलन आहे, त्यांच्या वस्तीमध्ये बेसिक सुविधा देणं आहे, हे सगळं त्याचे इंडिकेटर्स आहेत. मी काय करायला पाहिजे, ध्येय उद्दिष्ट ठरवलेलं. पण ते 5 पंचवार्षिक योजनेपर्यंत याकडे फोकस नव्हता, म्हणजे काहीच घडत नव्हतं. जे काही जनरल बजेटमध्ये थोडेफार काही पैसे दिले, त्या प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये कसे कसे पैसे दिले गेले त्याचा सगळा लेखाजोखा सरकारकडे आहे. जे अभ्यासक आहेत, आमच्याकडे एक सिनियर IAS ऑफिसर PS कृष्णन म्हणून होते, हे जे व्हेरी सिनियर, तर त्यांनी त्याच्यावर खूप अभ्यास केला आणि ते दरवर्षी, आता त्यांचा मागच्या वर्षी डेथ झाला, आम्ही आमच्या संविधान साहित्य संमेलनमध्ये त्यांना इन्व्हाइट पण केलं होतं. खरं म्हणजे ही जे पायोनियर IAS ऑफिसर फॉर फ्रेमिंग द शेड्यूल कास्ट सप्लॅन आणि ट्रायबल सप्लॅनसाठी एक मिस्टर BD शर्मा म्हणून नाव जर कोणी ऐकलं असेल तर हे BD शर्मा जे छत्तीसगडमध्ये, आताचं छत्तीसगड म्हणजे मध्य प्रदेशला होते ते, तर त्यांनी ट्रायबल म्हणजे ह्या 2 IAS, एक PS कृष्णन बिलॉंग्स टू शेड्यूल कास्ट, ते साऊथचे अधिकारी होते, तर त्यांनी हे बघितलं की हे केलं पाहिजे आणि त्याची जी प्रोसेस 1978मध्ये सुरू झाली. ते मला वाटतं ते 54-55 या बॅचचे IAS ऑफिसर होते, ते दोघंही एकाच बॅचचे होते. अजून काही त्या काळातले जे वर्ग होते ते दे वर व्हेरी सोशली कमिटेड ऑफिसर, की नाही या वर्गाचा अभ्यास करणे. तर म्हणून 78ला गव्हर्नमेंट इनिशिएशन शेड्यूल कास्ट सप्लॅन, मग त्याचं नाव नंतर शेड्यूल कास्ट सप्लॅन, ते स्पेशल कंपोनंट प्लॅन म्हणत होतो आपण, आणि नंतर ते शेड्यूल कास्ट सप्लॅनचं नाव नंतर आलं. आता परत नीती आयोग आल्यानंतर त्याचं नाव बदललं, वेगवेगळे नावं आहेत पण काम तेच आहे. तर 5 पंचवार्षिक योजनेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या जीवनामध्ये काही फरक पडत नाही असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा श्रीमती इंदिरा गांधी ह्या प्राईम मिनिस्टर होत्या आणि मग प्लॅनिंग कमिशनने असं ठरवलं, म्हणजे त्यांच्या पुढे असा अभ्यास आला की इन्स्पाइट ऑफ कॉन्स्टिट्यूशनल डायरेक्टिव्ह अँड मागे जा जरा एक
नाही, पुढे जा, पुढे जा. हां. In spite of constitutional directive and a number of legislative and executive measures taken by the government, the situation of the scheduled caste did not improve appreciably during the period prior to 6th five-year plan, mainly due to lack of economic support. म्हणजे का नाही त्यांच्या सुधारणा झाली, तर इकॉनॉमिक सपोर्ट कमी पडला. म्हणजे गरीब समाज आहे, मग त्यांना जर वर आणायचं असेल तर पैसा कोणी द्यायचा, तो सरकारने द्यायचा. आणि ते सरकारचं संविधानिक ऑब्लिगेशन आहे, कर्तव्य आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये आहे आर्टिकल 38. सरकारची रिसोर्सचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे, म्हणजे त्या पॉप्युलेशनच्या प्रमाणात केलं पाहिजे. म्हणजे श्रीमंताला गरीब करणे नाही आहे, तर पण गरीबाला त्याच्याबरोबर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणे. म्हणजे गरीबाला श्रीमंत करणे हाही विषय नाही, पण गरीबाला शिक्षण मिळावं, त्याचं सामाजिक आर्थिक दर्जा वाढला पाहिजे, त्याला बेसिक गोष्टी मिळाल्या पाहिजे. तर ह्या सगळ्या आउटलाईन झालं. आणि मग प्लॅनिंग कमिशनने ठरवलं 6व्या पंचवार्षिक योजनेपासून की मग तो शेड्यूल कास्ट सबप्लॅन फॉर शेड्यूल कास्ट अँड ट्रायबल सबप्लॅन फॉर ट्रायबल अशी ती व्यवस्था सुरू झाली. नेक्स्ट. हे सगळं करत असताना जरी सरकार असेल, म्हणजे गाईडलाईन ज्या काढल्या त्याच्यामध्ये इंदिरा गांधी यांचं 1980चं त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र होतं की आपल्याला या समाजाला इतरांच्या बरोबरीत आणायचं आहे. आपण प्रशासनामध्ये आता आम्ही पण आहे, त्या इथे डॉक्टर प्रशांत नारनवरे बसलेले आहेत, ते कमिशनर आहे सोशल जस्टिसचे, आमचे मित्र सदानंद कोचे रिटायर्ड IAS ऑफिसर आहेत, डॉक्टर प्रकाश पवार आहेत, अनंत ताकवाले सर आहेत, ते IPS आहेत, हल्ली ते रिजनल ट्रान्सपोर्टला कमिशनर आहेत. आपण सगळे लोक आहेत अभ्यासक. तर हा सगळा जो विषय येतो तो सरकार म्हणून जे सांसदीय लोकशाही प्रणालीमध्ये ती त्यांचं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल ऑब्लिगेशन म्हणू या कॉन्स्टिट्यूशनल ड्युटीज म्हणू आपण, त्यामध्ये होतं. आणि मग वेळोवेळी गाईडलाईन्स काढल्यानं इंदिरा गांधींनी सांगितलं होतं सगळ्या मुख्यमंत्र्याला की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या पॉप्युलेशनच्या पर्सेंटेजप्रमाणे जे काही डेव्हलपमेंट प्लॅन तयार करू तर ते बजेट इयरमार्क केलं पाहिजे. आणि मग फेल्ट नीड जे आहेत, म्हणजे काय करणं आवश्यक आहे प्रायमरीली, तर ते आपण ठरवलं पाहिजे. आणि तेवढा निधी तो राज्यांनी पण उपलब्ध केला पाहिजे. कारण स्टेटचं बजेट असतं आणि केंद्राचं पण बजेट असतं. केंद्र पण राज्यांना पैसे देत असतो आणि राज्याचं स्वतःचं बजेटमध्ये पण त्यांनी केलं पाहिजे. आणि मग परत 2006ला ह्या गाईडलाईन डॉक्टर मुनगेकर होते तेव्हा प्लॅनिंग कमिशनला, आणि पुन्हा गाईडलाईन आल्या की हे सगळं होत असताना घडत नाही आहे फार. शेवटी कसं आहे की पैसा दिल्यानंतर तो पैसा खर्च योग्य पद्धतीने झाला पाहिजे, त्याची जबाबदारी पुन्हा प्रशासनाची आहे. म्हणजे बजेटमध्ये जरी दिलं असेल तरी मग तो त्याच्या ज्या पुढच्या गोष्टी आहेत मग तशी ती यंत्रणा असली पाहिजे, मॉनिटरिंग असलं पाहिजे. तर गाईडलाईन 2006ला पुन्हा काढलं. नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये अशी चर्चा होत असते. मग त्यांनी मग त्याचं फॉर्म्युलेशन व्यवस्थित केलं पाहिजे, मग त्याच्या इम्प्लिमेंटेशनकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मॉनिटरिंग केलं पाहिजे. म्हणजे मॉनिटरिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये परत इयरमार्किंग ऑफ फंड फॉर शेड्यूल कास्ट, म्हणजे जे शेड्यूल कास्टला लागू आहे तेच शेड्यूल ट्राईबला लागू आहे. फक्त या दोनच घटकासाठी पॉप्युलेशनप्रमाणे बजेट तरतूद करण्याची एक धोरण प्लॅनिंग कमिशननी 6व्या पंचवार्षिक योजना म्हणजे 1980-85च्या योजनेपासून ते लागू केलं. त्याला आता 40 वर्ष जवळजवळ होत आले. तर ह्या 40 वर्षात नेमकं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीमध्ये काय बदल घडला याचा पण अभ्यास करण्याची गरज असते. तर हे टोटल ॲन्युअल प्लॅन जो आहे, आता बरेच लोक असं म्हणतात की त्यामध्ये फार काही घडत नाही. म्हणजे असं नाही आहे, घडत आहे. शिक्षणाच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे बऱ्यापैकी, पण अजून असा एक मोठा वर्ग आहे की तो त्यांच्यापर्यंत हे बजेट म्हणा किंवा तो स्कीम किंवा त्याचा पैसा. आता शेड्यूल मी आता डॉक्टर प्रशांतशी आणि कोचे साहेबांशी बोलत होतो की आम्ही जसं संविधान साहित्य संमेलनामध्ये विषय आणला होता की संविधान आमच्या वस्तीपर्यंत आलंच नाही, याचा अर्थ संविधानाने जे सांगितलं आहे ते फायदे आमच्यापर्यंत आले नाही. म्हणजे संविधानाचं पुस्तक आलं नाही असं नाही आहे. मग आम्हाला अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य संरक्षण
आमची वस्ती आहे तर आमच्या वस्तीमध्ये पाणी पाहिजे, आमच्या वस्तीमध्ये विद्युतची सोय पाहिजे, आमच्या वस्तीमध्ये रस्ता चांगला पाहिजे, आमच्या वस्तीमध्ये चांगलं वातावरण पाहिजे, ज्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो, स्वच्छता आणि अजून काही ज्या गोष्टी असतील ज्याला आता बेसिक फॅसिलिटी म्हणतो. एक माणूस म्हणून जसं आपण नेहमी आर्टिकल 21 बोलत असतो की डिग्निफाईड लाईफ आपल्याला पण मिळालं पाहिजे. तर त्या दृष्टीनं जेव्हा आता आम्ही बघतो की जे दलितांमधला अजून मागे राहिलेला वर्ग आहे, आदिवासीमधला मागे राहिलेला आहे, पारधी समाजसारखा वर्ग आहे, भटक्याभिमुक्तामध्ये पण वेगवेगळे वर्ग आहेत. म्हणजे DTNTमध्ये मी कालच नागपूरला मुस्लिम मादगी समाज म्हणजे त्यांच्या परिषद होती, ते घरकुल हक्क परिषद. आता ते NTमध्ये येतात. आता NTमध्ये पण घरकुलाची योजना आहे, त्या डिपार्टमेंटची आहे. जे SCमध्ये असतात त्यांच्यासाठी पण योजना आहे, जे पारध्यांसाठी पण आहे, आदिवासी सरकारच्या योजना आहेत. पण आता मग त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे त्यांचं मॉनिटरिंग आहे. तर ते काही लोकांचे असे प्रश्न आहेत की अजूनही बेसिक प्रश्न सुटत नाही. ते बेसिक प्रश्न कुठले आले परत, ज्याचा आपण आता उल्लेख करतो. म्हणजे अजून रॅशन कार्ड मिळत नाही, त्यांना आधार कार्ड मिळत नाही, जातीचे दाखले नाही, आणि जातीचे दाखले नाही म्हणून त्या जातीसाठी असलेल्या योजनेचा लाभ मिळत नाही. मग आता ते कसं त्यांना ज्या जागेवर राहतात त्या जागेच्या जमिनीचा पट्टा नाही, मालकी हक्क नाही म्हणून घरकुल नाही. म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्या छोट्या मोठ्या. ते जर आपण खोलात गेलं तर आपल्याला जे लोक समाजात या पद्धतीने काम करतात, समाजसेवक आहेत, सोशल वर्कर आहेत किंवा पॉलिटिकल वर्कर असतील, तर त्यांना ह्या गोष्टी समजतात. प्रशासनाचा एक दृष्टिकोन वेगळा असतो काम करण्याचा. समोर आलं तर आपण करूया, किंवा मग प्रोॲक्टिव्ह रोलने काम करणारे काही लोक असतात त्या वस्तीमध्ये जाऊन. मी पण समाज कल्याणला असताना दलित वस्ती भेट दूध समतेचा असा कार्यक्रम 2008मध्ये चालवला होता. त्याचा उद्देश एवढाच होता की अधिकाऱ्यांनी किमान दलित वस्तीमध्ये जाऊन बसायचं. बसा तर तुम्ही, जसं आता आपण बसलो, बोलतो, भेटतो, चर्चा करतो, प्रश्न येईल, कोणीतरी सांगेल, तिथे काही गंमत म्हणून जात नाही आपण किंवा एंटरटेन म्हणून जात नाही. काही ना काही लोक सांगतील. सांगितल्यानंतर आपल्याकडे योजना आहे तर मग आपण त्याला पण सांगू, लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करू. तर मग आपण ते माणसं जोडण्याचं काम, म्हणजे संविधान काय करते तर संविधान माणसं जोडण्याचं काम करते. मग तो त्याचा ब्रॉड कन्सेप्ट आहे संविधानाचा, माणसं जोडे. तर मग आणि मग त्यांच्यासाठी जे काही केलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. मग ह्या ज्या शेड्यूल कास्ट सप्लॅनमध्ये जे 2006चे गाईडलाईन निघाले, त्या गाईडलाईनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहे. पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशनप्रमाणे पैसा ठेवणे म्हणजे बजेट. आता बजेटमध्ये हल्ली जे आहे, आधी प्लॅन नॉन प्लॅन असं दोन वेगळे होते, आणि प्लॅनचं बजेट हे डेव्हलपमेंटच्या स्कीमवर तयार होतं. तर स्कीम सरकार तयार करते काही लोकांशी चर्चा करून, किंवा जो स्टॅटिस्टिकल डेटा असते की या लोकांसाठी कुठली स्कीम आणली पाहिजे. त्या स्कीम फ्रेमिंगमध्ये म्हणजे माझा अनुभव असा आहे की फार काही म्हणजे सिव्हिल सोसायटीचा फार काही पार्टिसिपेशन नसतं स्कीम तयार करण्यामध्ये. जे अधिकारी असतात त्यांच्या ज्या काही जाणीवा असतील किंवा काही मागण्या आल्या असतील त्या आधारावर, आणि बजेट तयार करण्यामध्ये पण सिव्हिल सोसायटीचं कुठेच पार्टिसिपेशन नसतं. म्हणजे आता महाराष्ट्राचं बजेट आता मार्चमध्ये येणार आहे. आता महाराष्ट्र बजेटचं येणार आहे तर महाराष्ट्र सरकारने त्या वर्गाच्यासाठी तुम्हाला नेमकं काय पाहिजे असं काही विचार न करत नाही. जिथं जे काही पद्धतीने चाललं आहे, किंवा मग सरकारला असं वाटतं की आपल्याला इलेक्शनसाठी किंवा आपण जे वचननामा जाहीरनामा दिला आहे मग त्याच्यातल्या परिपूर्तीसाठी, किंवा मग आपले हे लोकांना आपल्याला आश्वासन देऊन पुढच्या इलेक्शनमध्ये हे आपल्यासोबत राहिले पाहिजे अशासाठी काही पॉप्युलर योजनाच्या घोषणा केल्या जातात. काही स्कीम अशी आणली जाते की कार्यकर्त्यांना काम कसं मिळेल अशा पद्धतीने पण स्कीम आणली जाते. काही स्कीम अशी केली जाते की ज्याचा फायदा काही संस्थांनाच मिळाला पाहिजे. मग ह्या संस्था राजकीय प्रणित असतात मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे अपवादाने काही चांगल्या लोकांना मिळते आजच्या पद्धतीमध्ये सरकारमध्ये, पण ते पॉप्युलेशन पर्सेंटेजप्रमाणे इयरमार्क केलं पाहिजे. दुसरा त्याच्यातला मुद्दा 2006ची जी गाईडलाईन आहेत की शेड्यूल कास्ट सबप्लॅन किंवा ट्रायबल सबप्लॅनचं जे बजेटिंग आहे म्हणजे इयरमार्किंग आहे, आउटले आहे की अर्थसंकल्पीय ती डायवर्ट करता येत नाही. म्हणजे या विभागाचा पैसा दुसऱ्याकडे नाही देता येत. दुसरी गोष्ट की ज्या स्कीमसाठी पैसा दिला तो दुसऱ्या स्कीमला नाही खर्च करतायत. आणि शेड्यूल कास्ट सबप्लॅनचा पैसा हा शेड्यूल कास्टच्याच व्यक्ती
कुटुंब आणि त्यांच्याच वस्त्या इथेच खर्च केला पाहिजे, तो दुसरीकडे करता येत नाही. म्हणून बरेचदा आपण वृत्तपत्रातून बघत असतो की समाज कल्याणचे पैसे डायव्हर्ट झाले किंवा समाज कल्याणचे ज्या जनरल स्कीम आहेत त्या जनरल स्कीमवर जनरल फंडातून पैसे खर्च करा. आणि हे फोकस आहे आणि त्याचा बेस काय आहे, व्हाय शेड्यूल कास्ट प्लॅन, तर इकॉनॉमिक सपोर्ट. मग इकॉनॉमिक सपोर्ट दिला तर तो त्यांच्यासाठीच आहे, तो दुसरीकडे वापरायचा नाही. आणि नाही त्या वर्षात वापरता आला हरकत नाही. कुठलीही यंत्रणा 100% एक्सपेंडिचर करत नाही. म्हणजे आता आम्ही पण प्रशासनात काम केलं, खर्च दाखवणं वेगळं ना प्रत्यक्षात खर्च होणं वेगळं. मग नाही झाला तर कॅरी फॉरवर्ड करा आणि पुढच्या बजेटमध्ये ते ॲड करा. जसं आपण नोकरीमधलं बॅकलॉग काढत असतो तसं. त्यामुळे ते डायव्हर्ट करता येत नाही, तो लॅप्स होत नाही. पण हे धोरण सरकार कोणतंच वापरत नाही. डायव्हर्ट पण आपल्या सोयीप्रमाणे करत असते आणि मार्चमध्ये जर पैसा खर्च नाही झाला तर ते लॅप्स पण होऊन जातो. तो इकॉनॉमिक जे फायनान्स डिपार्टमेंटचे रूल आहे, 31 मार्चला पैसा खर्च नाही झाला का गेला आपोआप, म्हणजे तो तिजोरीत राहिला. त्या लोकांसाठी आला, त्याच्यावर खर्च नाही झाला. आम्ही 2014ला चीफ सेक्रेटरीकडे हा विषय घेऊन आम्ही बैठक घेतली होती. तेव्हा RD शिंदे हे समाज कल्याणचे सेक्रेटरी, आम्ही हाच मुद्दा मांडला होता की शेड्यूल कास्ट सप्लायचा पैसा डायव्हर्ट करायचा नाही आणि लॅप्स करायचा नाही, तर तुम्ही कॅरी फॉरवर्ड का करत नाही. पुढच्या बजेटमध्ये येताना म्हणजे मागचे राहिलेले पैसे आणि त्या बजेटचे असं ॲड करत करत जा तुम्ही आणि टप्प्याटप्प्याने पैसे द्या तुम्ही. नाहीतर मग तुम्ही एन्श्युअर करा की ते पैसे तुम्ही खर्च करता. त्यावेळी चीफ सेक्रेटरी जे सहारिया होते त्यांनी असं सांगितलं की हे म्हणजे अर्थसंख्येय तरतूद फक्त हा आकडा नाही आहे, म्हणजे जो अमाऊंट आपण बजेटमध्ये ठेवतो तो त्याच वर्षात 100% खर्च झाला पाहिजे. हे नुसतं आश्वासन नाही आहे. आणि मग ते RD शिंदेला सांगितलं होतं त्यांनी की तुम्ही एक कॅबिनेटसाठी हे तयार करा, कारण कॅबिनेटवाल्यांना माहीतच नसेल असं काही करायचं, किंवा माहीत असेल तर ते स्वतःहून कशाला करतील. ते राजकीय लोक म्हणतील की शेड्यूल कास्टला एवढे पैसे का द्यायचे, कारण ते कॅरी फॉरवर्ड होत गेला तर आकडा मोठा होतो. म्हणजे अशी वेळ येईल की बजेटचा बराचसा भाग तुम्हाला त्यांना द्यावा लागेल आणि इतर लोक पण ते मान्य करणार नाही. परत तो जातीचा विषय तो येईल. म्हणजे जातीमुळे आणि अनटचॅबिलिटीमुळे इकॉनॉमिक सपोर्ट देणे हे जे बेसिक तत्व आहे ते फ्लोमध्ये ते विसरून जाईल. आणि म्हणून त्या वेळेस त्याचं मॉनिटरिंग करणं आणि एम्पॉवरिंग, त्याचं सेपरेट हेड करा असं पण होतं. सेपरेट हेड केला की तो पैसा तिथेच राहील, म्हणजे लॅप्स होणार नाही. मला नाही वाटत की महाराष्ट्र सरकारमध्ये, आम्ही पण हे मुद्दे मांडले होते पण सरकारने ते अजूनही सेपरेट हेड केलं नाही. आणि आपले जे रुटीन हेडच्या योजना असतात त्याच्यात ते अलॉकेशन. आता तर आपल्याकडे सिस्टम अशी आलेली आहे की तो पैसा फायनान्स डिपार्टमेंट देईल. खरं तर याचं मॉनिटरिंग सोशल वेलफेअर डिपार्टमेंटनी शेड्यूल कास्ट सप्लायसाठी आणि ट्रायबलसाठी ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंट हे नोडल डिपार्टमेंट आहे, त्याने ते सगळं मॅनेज करायचं आहे. एकदा तुम्ही बजेटमध्ये त्यांच्यासाठी पैसे इयरमार्क केले की त्या सेपरेट हेडमध्ये टाका आणि त्यांना ते करू द्या. तिथे तुम्ही इंटरफेअर करू नका. कोणत्या योजनेवर किती खर्च करायचे, मग या योजनेतले पैसे त्या योजनेमध्ये टाकायचे तर ती परवानगी घेऊन टाकायचे आणि मग तो प्रत्येक वेळेस फायनान्स डिपार्टमेंटकडे जायची गरज येऊ नये. पण ते आता तसं होत नाही. आणि हे सगळं नेक्स्ट मी हे सगळं करण्यामागचा तो उद्देशही होता. हाय प्रायोरिटी स्कीम फॉर लँड टू रुरल लँडलेस लोक, इरिगेशन फॅसिलिटी आहे, रेसिडेन्शियल स्कूल आहे, त्याच्यातलं हाय क्वालिटी एज्युकेशन आहे, कोचिंग क्लासेस आहे, हाऊस साईट आहे. ह्या सगळ्या योजना कमी अधिक प्रमाणामध्ये केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये चालू आहेत. आणि स्कीम कोणत्या आल्या पाहिजे तर ते नेक्स्ट एज्युकेशनची स्कीम असली पाहिजे, सोशल इकॉनॉमिक कल्चरल हेल्थ एम्प्लॉयमेंट लाईव्हलीहूड शेल्टर पॉवर्टी प्रोटेक्शन वस्ती विकास इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट प्लॅनिंग जे नेहमी बोललं जाते ते आपले सगळे अभ्यासक लोक किंवा विद्वान लोक बोलत असतात. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, नंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ते काय बऱ्याच सर्वसामान्य माणसाला दोन्ही गोष्टी कळत नाही. आपल्याला एकच कळते की बजेटचे पैसे आमच्या शिक्षणामधले पोरांच्या शिष्यवृत्तीला पैसे वेळेवर भेटले पाहिजे, स्कॉलरशिप वेळेवर भेटली पाहिजे. ते SCची असेल, STची असेल, VGNTची असेल, OBCची असेल, मायनॉरिटीची असेल, दुर्बल घटकाची असेल, ज्या ज्या डिपार्टमेंटच्याकडे ते काही स्कीम आहे त्यांची मात्र ते वेळेवर भेटले पाहिजे ना. त्याच्यासाठी पैसे कमी पडू नये. मग तुम्ही योजना अशी करा किंवा बजेटही कसं करा की प्रायोरिटी काय आहे, तर शिक्षण ही प्रायोरिटी आहे.
मग त्याच्यासाठी तुम्हाला बजेट जेवढं द्यायचं असेल तेवढं द्या, म्हणजे दुसऱ्या योजनेवरचं कमी करा पण तिथे द्या, म्हणजे त्या लोकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे. बेसिक नीड्स अपलिफ्टमेंट आहे आणि पुन्हा तेच ब्रिज द गॅप, ब्रिंग द इक्वेलिटी स्टेटस. आता आपण थोडेसे जरा आकडेवारी बघूया. हा एक अनेकांनी वाचला असेल, ऑक्सफॅमचा रिपोर्ट आला होता, तुम्हाला माहीत असेल की इनइक्वेलिटी किल्स, डिसेंबर 2021 याच्यात. तर तो रिपोर्ट काय सांगतो की 1% श्रीमंताकडे देशाच्या उत्पन्नाच्या 22% संपत्ती आहे. अनेक लोक आता ते डिबेटमध्ये सांगतात की अदानीची संपत्ती या 2 वर्षाच्या कोविडमध्ये 8 पटीने वाढली आहे आणि गरिबाच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार गेला, छोटे मोठे दुकानं. तर ऑक्सफॅमचा जो रिपोर्ट आलेला आहे तो, त्या रिपोर्टचं नाव असते जागतिक विषमता, इनइक्वेलिटी किल्स. तर 1% श्रीमंताकडे देशाच्या उत्पन्नाच्या 22% संपत्ती आहे आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं की भारत देश गरीब व असमानतेचा देश आहे. म्हणजे तो भारत देश आधी पण गरीब आणि असमानतेचा आणि विषमतेचा देश होता. तो आता 75 वर्ष आझादीचे साजरे करताना पण तो गरीब आणि असमानतेचा देश आहे. तर मग हे राज्यकर्त्यांना, प्रशासकांना, लोकशाही मानणाऱ्या आणि नागरिकांना, हे सगळ्यांसाठी आहे. त्या रिपोर्टमध्ये असं म्हणतात की संधीची समानता नाही, विषमता आहे. शिक्षण, आरोग्य, संसाधनं आणि सत्ता संपत्तीमध्ये विषमता आहे. श्रीमंत श्रीमंत होत आहे ना, गरीब गरीब होत आहे. आता आपण जनरलमध्ये पण असं बोलत असतो. ऑक्सफॅमच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की 10% लोकांकडे 57% संपत्ती आहे, 40% गरिबाकडे फक्त 13% आहे आणि 40% मध्यमवर्गीय आहे, त्यांच्याकडे 29.5% आहे. म्हणजे सर्वसाधारण संविधानाच्या आर्टिकल 38 सांगतो किंवा आर्टिकल 48 सांगतो की विकेंद्रीकरण, सत्तेचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन, रिसोर्सेसचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन. मग ही जर परिस्थिती असेल तर मग संविधान इथे फेल होतं. म्हणजे आपण ना संविधान खतरे में आहे, तर संविधान खतरे में आहे म्हणजे नेमकं काय आहे? ते कोणामुळे खतरे में आहे? ते आपल्याचमुळे खतरे में आहे. म्हणजे आपणही जागरूक नाही, आपल्याला पण कळत नाही, आपण काही बोलत नाही किंवा बोलणाराचा आवाज, एकट्याचा आवाज पोहोचत नाही. त्यामुळे सगळ्यांचा आवाज मोठा, बोलायला लागलं तर मोठा होईल. तर ही जी सिस्टम दोषपूर्ण आहे असं जे आहे. आणि सरकारचा जो ॲजेंडा आहे त्या अहवालामध्ये की सरकारचा जो ॲजेंडा आहे विकासाचा, तो कॉर्पोरेट ॲजेंडा आहे. म्हणजे तो गरिबांचा ॲजेंडा जो असला पाहिजे, शोषित वंचिताकडे फोकस करणारा, जो 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्लॅनिंग कमिशनचं ध्येय होतं ते राहिलेलं नाही. हे दोषपूर्ण आहे. आणि त्यामुळे आत्ताचं जे 2022-23चं जे बजेट आलं, तर तुम्ही बजेट स्पीच वाचलं असेल तर बजेट स्पीचमध्ये अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त, मागास, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांच्याबद्दल त्या बजेट स्पीचमध्ये काहीच बोलल्या गेलं नाही. म्हणजे हा देशाचा 85% समाज असून त्यामध्ये बजेटमध्ये नाही बोलल्या गेलं. म्हणजे हे आपल्याला विचार करावा लागेल. आता बोलल्या गेलं नाही, त्या स्पीचमध्ये जर 2 वाक्य लिहिले तर लोकांना आनंद होतो. मग तुम्ही करा की नका करू नंतरचा भाग असतो. पण फोकस काय आहे? म्हणून ते कॉर्पोरेट ॲजेंडा बजेटचा जो चालतो ते त्यासाठी म्हटलं जातं. जे तरतुदी करत नाही असं नाही आहे, करतात ते. आपण त्या आकडेवारीवरून नंतर बघू. 60 लाख नोकऱ्या 5 वर्षांमध्ये सरकार देणं, म्हणजे आता एकीकडे 60 लाख नोकऱ्या देण्याचं आहे. म्हणजे मी काही ते सरकारला क्रिटिसाइज नाही करत, पण जे त्यांनी मांडलेलं आहे त्याच्यावर मला जे वाटते ते. पण आता मग आधीचं सरकार आलं जे 2014-15मध्ये 14मध्ये, तर तेव्हा 2 वर्षाला म्हणजे प्रत्येक वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याचं होतंच ना ते. तर ते तर काही झालं नाही. आता 60 लाख नोकऱ्या 5 वर्षात देणं. प्रधानमंत्री गतिशक्ती योजना आहे, त्याच्यातले पण काही इंडिकेटर महत्त्वाचे घेतलेले आहेत. त्यानंतर पायाभूत सुविधा, LICचा IPO तयार करणार आहे. ते 25,000 किलोमीटरचे रस्ते मेट्रो प्रकल्प करणार आहे. म्हणजे आता आमच्या नागपूरला मेट्रो आहे, ते अशीच फिरत राहते, लोक जात नाही तिथे. पण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून ठीक आहे, कधीतरी गरज आहे, पण त्याची आज गरज आहे का? पण आज गरज असेल नागपूरच्या म्हणजे मांगारुडीच्या वस्तीमध्ये घरं बांधायची आहे, तिथे शाळा बांधायची आहे, तिथे आरोग्याची सेवा द्यायची, ही गरज आहे.
मुस्लिम मदारी एंटी असेल, आदिवासीची वस्ती असेल, तर त्या वस्त्या आपल्या योजनेमध्ये त्याला कसं माणसाच्या रूपात आणता येईल त्याची गरज आहे. मग त्याच्यानंतर मग बाकीची गरज आहे. पण आता आपल्याकडे फोकस बदलला, परंतु कॉर्पोरेट आहेत. 25,000 किलो 400 वंदे मातरम ट्रेन 3 वर्षात चालतात. आता मी पण बऱ्याचशा लोकांचं नंतर बजेटवर आम्ही विश्लेषण ते वरिष्ठ पत्रकार खूप करत असतात, ते ऐकत होतो. तर त्याचं असं म्हणणं पडलं की हे 400 वंदे मातरम ट्रेन सरकार आपल्या काही पैशाने करेल ना, नंतर ह्या रेल्वे कुणाला तरी अदानी अंबानीला विकून टाकेल, तर त्याची सरकार आपल्या पैशाने ही व्यवस्था करते बजेटमध्ये तरतूद करून. कृषी विद्यापीठं करणार, ई विद्या, आता 1 ते 12च्या अभ्यासक्रमामध्ये 100 TV चॅनल चालवून अभ्यासक्रम करणार. अंगणवाडी हे चांगलं आहे, अंगणवाडी सक्षम करणं वगैरे आहे, त्याची गरज आहे अंगणवाडीची. हर घर नल से जल हे कशी एक योजना तुम्ही वाचलं असेल तर, म्हणजे प्रत्येक घरी नळ. मी CEO होतो 2005ला. आता आमच्याकडे ना विश्वास धुमाळ नावाचे IAS ऑफिसर होते, ते प्रधान सचिव होते. तर त्यांनी एकदा वर्धेला सगळ्या विदर्भातल्या CEOची बैठक घेतली. तेव्हा जल स्वराज नावाची योजना आली होती, कोणाला आठवत असेल तर. तर ते आम्हाला विचारलं की आपण हे जल स्वराज का चालवतो. तर आम्ही असं सांगायचे पाण्याची सोय करणे. तर म्हटलं पाण्याची सोय तशी तर आधीपासून होती, वेगवेगळ्या लोक दूरवरून विहिरीतून जाऊन बाया जायच्या आणि हंडा भरून पाणी आणायचा. मग त्यांनी आम्हाला एका शब्दात सांगितलं की ही जलस्वराजची जी योजना आहे त्याचा उद्देश असा आहे की महिलेच्या डोक्यावरून हंडा उतरवायचा आणि तिच्या अंगणामध्ये नळ लावायचा. आता तेच आहे. हे कधी सांगितलं त्यांनी आम्हाला 2005मध्ये जलस्वराजची योजना. नावं आधीच्या सरकारमध्ये केलेली योजना, आता याला नाव बदललं. तर नाव काय दिलं, हर घर नल से जल. म्हणजे प्रत्येक घरी नळ लावून पाणी द्यायचं, म्हणजे बाईला विहिरीवर जाऊन पाणी ओढून डोक्यावर हंडे घेऊन आणायची गरज पडू नये. तर ही जलस्वराजची योजना जी काही वर्ल्ड बँकेच्या याच्यातनं होत होती. तर अशा अनेक योजना आहेत, म्हणजे काही चांगल्या आहेत, काही नाही आहेत. पण आता हे जर आपण आकडेवारी, ही जी ऑथेंटिक आकडेवारी जी दिल्लीचे अभ्यासक आहेत त्यांच्यावरून जर घेतली तर बघा 5 वर्षामध्ये जे बजेटमध्ये तरतूद व्हायला पाहिजे, मी फक्त मधला आकडा सांगेल की किती द्यायला पाहिजे होते. 5,24,000 5,24,000 कोटी या 2015-16 ते 19-20मध्ये शेड्यूल कास्ट सप्लॅनमध्ये द्यायला पाहिजे होते. दिले किती, 2,63,000. आणि काय किती नाकारले, 2,60,000. म्हणजे 2,60,000 कोटी काही कमी होत नाही अमाऊंट शेड्यूल कास्टच्या विकासात. एकीकडे धोरण काय सांगतं, इकॉनॉमिक सपोर्ट दिला पाहिजे म्हणून ही योजना आणली. नंतर आपण 2020-21, 21-22, 22-23चा जरी आकडा काढला तरी त्याच्यामध्ये पण द्यायला पाहिजे होते टोटल शेड्यूल कास्टसाठी 5 लाख. हे खाली दिलेलं आहे. दिले किती, 3,51,000, डिनाईड 1,51,000. आता हा टोटल जर हिशोब काढला तर जवळजवळ डिनाईडचा अमाऊंट जो आहे या 8 वर्षाचा, म्हणजे जे आता विद्यमान सरकार आहे तो 4,21,000 करोडचा येतो. 4,12,000 करोड हे शेड्यूल कास्ट, म्हणजे 4,12,000 करोड शेड्यूल कास्ट साठी आहे. आणि मग ट्रायबलचं पण आपण विचार केला तर ट्रायबलचा पण परिस्थिती नेक्स्ट, ही ट्रायबलची पोझिशन आहे. ते ट्रायबलमध्ये पण जवळजवळ 1,42,000. म्हणजे दोन्ही जर आपण सर्वसाधारण हिशोब काढला तर 5.5 लाख कोटी ह्या विद्यमान सरकारच्या काळामध्ये शेड्यूल कास्ट सप्लॅन आणि ट्रायबल सप्लॅनमध्ये हा रक्कम जी दिली पाहिजे होती. प्लॅनिंग कमिशनचं जे बेसिक ऑब्जेक्टिव्ह होतं की इकॉनॉमिक सपोर्ट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द शेड्यूल कास्ट, ते डिफीट होताना दिसते. बरं, दिलं नाही हा एक भाग झाला, पण जे दिलं त्याचं काय झालं ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे एवढे जर पैसे दिले तर त्या पैसे दिल्यानंतर त्याचा विकास किती झाला, त्याचा खर्च किती झाला आणि अखर्चित किती राहिला. आणि अखर्चित राहिला तर तो कॅरी फॉरवर्ड झाला पाहिजे होता, पुन्हा ॲड झाला पाहिजे होता.
तर ते खर्चित झालेला तर सर्वसाधारण जो सरकारी आकडा असता तो 80 ते 85% दरवर्षीचा खर्च केंद्र सरकारचा आहे. म्हणजे 80 ते 85 जर खर्च असेल तर 15-20% रक्कम ती पण अखर्चित राहिली की जे वंचित राहिली तर ती कार्य फॉरवर्ड व्हायला पाहिजे होता. हे आकडेवारी बजेटची याच्यासाठी आहे. नेक्स्ट हे आकडेवारी याच्यासाठी आहे की मोठा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की जी ते थिंकिंग आहे गव्हर्नमेंटचं त्या थिंकिंगमध्ये फरक पडतो आणि म्हणून इकडे बोलावं लागेल, या विषयावर बोलावं लागेल. आता जे 39 डिपार्टमेंट आहेत भारत सरकारचे त्यांचं हे 3 वर्षातलं जे अलोकेशन आहे, कारण त्या केंद्र सरकार त्यांच्या डिपार्टमेंट मिनिस्ट्रीला पैसे देऊन करतं. जर स्कूल एज्युकेशनला 10,000 कोटी म्हणजे समाज कल्याणचं सोशल जस्टिस 9,500 कोटीचं आहे, फार नाही आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. आणि हे डिपार्टमेंटचं म्हणजे यावेळचं 1,42,000 कोटी जे अलोकेशन आहे की जे 1,82,000 कोटी पॉप्युलेशनप्रमाणे असायला पाहिजे. तर बोलावं लागतं आणि हे विषय आपण मांडत असतो. मध्ये डॉक्टर बबन जोगदंड आणि राहुल आणि आम्ही सगळे लोक, शरद पवार डेटा सगळं करतायत. किंबहुना तो डाटा आपल्याला मिळत नाही हा भाग वेगळा पाहिजे त्या स्तरावरचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मंडल कमिशन लागू होऊन 1990मध्ये लागू झालं, पण इफ यू आस्क DOPT किंवा महाराष्ट्रामध्ये GADला तुम्ही बघा की काय डेटा आहे, देर इज नो सेग्रिगेटेड डाटा. बाकीच्या स्तरावरचा खूप डेटा आपल्याला मिळतो आणि पॉलिसी कमी बनवायला आणि राजकीय यंत्रणा जास्त वापरायला डेटाचा आजकाल वापर होतो. आता काही परवाच्याच दिवशी वुमन पॉलिसी महाराष्ट्र सरकारने ड्राफ्ट प्रकाशित केला. उद्या लास्ट डेट आहे त्याचे कॉमेंट्स करायला. 150 पानाची ड्राफ्ट पॉलिसी अँड यू हॅव गिवन हार्डली 3 days टू पॉईंट आउट. मग काय शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब महिलांच्या संदर्भात त्या पॉलिसीमध्ये आहे तर काही एक आपल्याला माहीत नाही, राईट. जेव्हा की युनिफेमचा रिपोर्ट असा म्हणतो की बाकी महिलेच्या तुलनेत दलित महिला 15 वर्ष आधी मरतात. पण हा डेटा आपण स्टॅटिस्टिक्स मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या साईटवर बघितला किंवा data.gov.in साईटवर बघितला किंवा महाराष्ट्राच्या साईटवर बघितला तर असे कुठलेही आरोग्याचे पॅरामीटर्स आपल्याला दिसत नाही. तर ते सुद्धा आपण आपल्या मागणीमध्ये विचारात घ्यावं की अत्याचाराच्या संदर्भातला, आरोग्याच्या संदर्भातला, शिक्षणाच्या संदर्भातला, जिथे आता डेटाच्या आधारावर सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत तर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा सेग्रिगेटेड डाटा असावा. आणि जाती अत्याचाराच्या संदर्भामध्ये सुद्धा बजेटरी तरतूद जी आहे तिथून मला वाटते ती सुरुवात करण्याचं चांगलं एक यंत्रणा असू शकते. कारण महाराष्ट्रामध्ये कंटेंजन्सी प्लॅनचा ॲक्ट नाही आहे. बाकीच्या स्टेटमध्ये फॉर एक्झाम्पल तमिळनाडू, राजस्थान, they do have contingency plan act with respect to prevention of atrocity act 1989 2014. तर कंटिंजन्सी प्लॅन महाराष्ट्राने मला वाटते देवेंद्र फडणवीस असताना एक समिती गठीत केली होती, पण त्याच्यावर काही केलेलं नाही आहे. तर ते जर आपण सुरुवात करू शकलो तर कदाचित एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट ज्याची तरतूद महाराष्ट्र गव्हर्नमेंटही करते आणि केंद्रातून 50% पैसा येतो, तर ते आपलं कदाचित स्टार्टिंग पॉईंट असू शकेल. आपल्याला त्याच्यात यश मिळू शकतो. थँक्यू. पैसे जर खर्चलेच नाही तर मग आम्हाला स्कॉलरशिप अजून असतात. त्यामुळे एकाच फोनवरती 2 जण अटेंड करू शकत नाही. म्हणून मी एक पत्र लिहिलं होतं की महापालिकेचा प्रत्येक वर्षी जे DBT ची स्कीम आहे, महापालिकेच्या शाळेत जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना
त्यांचा युनिफॉर्म ड्रेस स्कूलचं सगळं जे काय साहित्य ते महापालिका देते त्याचा प्रत्येक वर्षीचा बजेट 17 कोटी रुपये असतो. तर दोन्ही वर्षांचा तो जो पैसे आहेत ते वाचले होते महापालिकेचे आणि मग ते कुठे खर्चणार तुम्ही? तर मी महापौरांना त्याच्यानंतर महापालिकेच्या कमिशनरला स्थायी समिती अध्यक्षांना तिघांना पत्र लिहिलं होतं की तुम्ही हे जे पैसे आहेत ते इतरत्र खर्च न करता त्यांच्या एज्युकेशनवरच खर्च करा, म्हणजे त्यांना स्मार्टफोन तुम्ही प्रोव्हाइड करून द्या म्हणून, की त्या पैशांमध्ये तुम्ही दुसरीकडे कुठेतरी तो बजेट न वळवता की प्रत्येक विद्यार्थ्याला महापालिकेनेच टॅब किंवा स्मार्टफोन दिला पाहिजे. तर त्याच्यानंतर मी त्याचा फॉलोअप पण घेतला, पण ते प्रत्येक वेळी तेच उत्तर देतात की आमच्याकडे बजेट नाही आहे, पैसेच नाही आहे. तर मला फक्त एक विनंती करायची की ही रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहे की माझ्यासारखे विद्यार्थी, तर मी प्रत्येक कॉलेजमध्ये किंवा वस्ती पातळीवरती, आता मी पण एका वस्तीतच राहतो, वस्ती पातळीवरती मुलं मुली ज्यांना खरंच हे माहिती नाही आहे, खरंच म्हणजे आम्ही तर फक्त याच गोष्टींवरती चर्चा करतोय, सोशल जस्टिस, आता ते हिजाबचं निघालं त्याच्यावरती, पण ह्या सगळ्यापासून आपण खूप दुर्लक्षित आहे. याच्यावरती खरं तर चर्चा झाली पाहिजे. फक्त डिस्क्रिमिनेशन आणि मग ते सोशल स्ट्रेटा हे सगळं, पण बजेट बाबतीत काय, आता स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याच्यासाठी लागणार आहेत पैसे, त्याचं काय, त्या गोष्टीवरती चर्चाच करत नाही आहे. तर हे मला वाटतं की तुम्ही ओपन पब्लिकमध्ये केलं पाहिजे. याच्यासाठी मी ती रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पण तयार आहे, ॲटलिस्ट पुण्यात तरी. तर मला फक्त ती रिक्वेस्ट करायची की मला जर तुम्ही ही PPT शेअर प्लीज करावी, कारण त्याचा खूप मी उपयोग करू शकतो. थँक्यू, या बोलण्याची संधी दिल्याबद्दल थँक्यू. Very good afternoon to all. I am Dr. R.S. Singule, professor in the D.Y. Patil College of Engineering, Akodi, and ex-principal in the same college. Today, respected, आज आपले आदरणीय E.Z. खोब्रागडे सरांनी अतिशय सूक्ष्म लेवलला बजेट संबंध महाराष्ट्रामध्ये ही माहिती पोहोचवत असतात. जेव्हा हे आयोजन केलेलं असतं त्यावेळेस सरांच्या मनामध्ये आणि सरांसोबत जे कोणी कामं करतात त्याच्यामधला मी एक आहे, हे सर्वांच्या मनामधले जे प्रश्न असतात ते प्रश्नही ते उपस्थित करतात. उपस्थितच नाही करत तर त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन आणि एज्युकेशन हा पार्ट पण फार महत्त्वाचा आहे, ते पण करत असतात. आता पहिला मुद्दा होता शिक्षणाचा, शैक्षणिक. आता शैक्षणिक कार्यामध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, LKG UKG पासून ते PhD आणि पोस्ट डॉकपर्यंत आपले जे मागासवर्गीय वर्ग आहे हा नेहमी वंचितच राहिलेला आहे. आज महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आहेत, त्या योजनेची अंमलबजावणी, त्याला भेटणारा आर्थिक जे स्वरूप आहे ते काळानुकाळ कमी होत चाललेलं आहे. या आर्थिक बजेटमध्ये सुद्धा सर कमी झालेला आहे. तर जेव्हा आपण अमेरिकाचा विचार करतो किंवा जर्मनीचा, तर तिथं आर्थिक जे असतं बजेटमध्ये ते शिक्षणावरती सर्वात जास्त असतं आणि आपल्या देशामध्ये ते कमी होत जातं. म्हणजे हा फारच महत्त्वाचा मुद्दा इथं उपस्थित झालेला आहे. तर याच्यावरती आपण सर्वांनी सखोल चर्चा करून आपण त्याच्यावरती सोल्युशन काढूया, ज्याला आउटकम बेस म्हणतो. आउटकम बेस आपण करायला पाहिजे. चर्चासत्राचं आयोजन झाल्याच्या नंतर जे प्रश्न आलेले आहेत, इथं रेकॉर्डिंग चाललेली आहे, काही जण प्रश्न लिहून पण घेत आहेत, पण त्याचं आपण सोल्युशन काढूया. संविधान फाउंडेशन असेल, संविधी फाउंडेशन असेल, त्याच्यानंतर युनिटी सोशल फाउंडेशन असेल, OBC प्रहार, OBC महासभा, हे काही जेवढे काही आहेत घटक, या माध्यमामधून आपण प्रत्यक्षात सोल्युशन काढूया, आउटकम बेस्ड. जस्ट वी आर टॉकिंग जस्ट फाईन, बट हाऊ मेक इट फ्रुटफुल टू द आवर सोसायटी, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
तर ह्यासाठी आपण स्ट्रॅटेजिक प्लॅन करून त्याप्रमाणे आपण त्याचं सोल्युशन काढूया. आणि आर्थिक सरांसोबत बोलताना बऱ्याच वेळेस सर बार्टीसोबतसुद्धा सर बरंच काम केलेलं आहे आणि समाज कल्याण विभागाचे सर चीफ डायरेक्टरच होते. तर सरांचं असं व्यक्तिमत्व आहे, विद्यार्थ्यावरती कुठं अन्याय झाला काय झालं सर स्वतः तिथं जातात. बरेच 15-20 वर्षापूर्वी आम्ही जस्ट सरांना कॉल केला तर सर तुम्ही येता काय का कार्यक्रमाला. जस्ट आम्ही 10-15 विद्यार्थी होतो तिथं, तर सर आले तिथं. तर आणि वस्त्यामध्ये येतात आणि ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि येतच नाहीत तर ठोस असं आन्सर त्याला सोल्युशन म्हणतो ते देतात तिथं. आणि बऱ्याच वेळेस जे आता जे मुलांनी मुद्दा जो उपस्थित केला आर्थिक स्कॉलरशिपचा मुद्दा आहे. आपले विद्यार्थी शिकताना स्कॉलरशिप ही समाज कल्याण देतच असतं. महिन्याची एक स्कॉलरशिप आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर जी फीस आहे ट्युशन फीस ही पूर्ण 100% देत असतं. तर त्याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागत असते. पण या वर्षामध्ये या 2021-22च्या ॲडमिशनमध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, फार्मसी असो, आर्ट कॉमर्स असो, जेव्हा प्रवेश प्रक्रिया समजा 1 जानेवारीला सुरू झाली तर 1 जानेवारी ते 10 जानेवारीच्या दरम्यान त्या मुलाकडं कास्ट व्हॅलिडिटी ही असायलाच हवी. समजा नसेल तर तो ओपनमध्ये जातो आणि जेव्हा तो ओपनमध्ये जातो त्यावेळेस त्याला एकही स्कॉलरशिप भेटत नाही. माझ्याकडं जवळपास 8-10 विद्यार्थी आलेत जे काही अभियांत्रिकीला जे ॲडमिशन घेणारे होते, अक्षरशः रडत होते. वडील काहीतरी STमध्ये काम करणारे ड्रायव्हर, तुटपुंजी पगार 15-20 हजार रुपये आणि मुलाला इंजिनिअरिंगची फीस लाख रुपये भरायची. 50,000 भरायची म्हणले तरी त्याला त्रास होतो, अक्षरशः रडत होते माझ्यापुढं. मग त्यांना सोल्युशन दिला की एक आमच्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीतर्फे अर्न अँड लर्न स्कीम आहे. त्याच्यामध्ये पर तास 20 रुपये फक्त देतात. 20 रुपये 20 रुपये देतात आणि त्याची जी स्कॉलरशिप जी असती महिन्याला 1,500पर्यंत जाते. काय मग हे जे बजेट येतं या बजेटचा जो लाभ आपल्या विद्यार्थ्यांना भेटायला पाहिजे तो होत नाही. ह्या कारणास्तव कास्ट व्हॅलिडिटी नसल्यामुळे मग याच्यासाठी सोल्युशन म्हणून मी आपले बार्टीचे जे डायरेक्टर आहेत गजबिये साहेब त्यांच्याशी पर्सनली भेटलो, लेटर दिलं स्वतः आणि सांगितलं सर असं का झालं. तर सरांनी सांगितलं 10 तारखेला जरी 1 ते 10ची जी ॲडमिशन प्रोसेस होती त्यावेळेस जरी ते सर्टिफिकेट भेटलं नसलं तरी 90 दिवसाचा हा कालावधी दिलेला होता. पण शासनाने तो कालावधी 90 दिवसाचा न देता 10 तारखेलाच क्लोज केलं. असे लाखो विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक शिक्षणापासून वंचित आहेत. आता जो मुद्दा काढला होता की आपलं जे समाज कल्याण विभाग जो स्कॉलरशिप देतो विद्यार्थ्यांना, ती स्कॉलरशिप आपण जेव्हा ॲडमिशन घेतात त्या दिवशी कॉलेजचे जे 50% सीट असतात त्याचा डेटा तयार करून ती DTला पाठवता, DT समाज कल्याणला पाठवते. आज मला 500 कोटी पाहिजे. 2021च्या कालावधीमध्ये 500 कोटी होते. ते 500 कोटीचा प्रस्ताव त्या दिवशीच दिला त्यांनी आणि तो प्रस्ताव मान्य करायला डिसेंबर-जानेवारी म्हणजे जवळपास 1 वर्षाचा कालावधी जातो त्याच्यामध्ये. म्हणजे ज्या वर्षामध्ये त्या मुलाला स्कॉलरशिप भेटायला पाहिजे त्या वर्षामध्ये ती स्कॉलरशिप भेटत नाही. आता याचा पाठपुरावा कसा करायचा. आता इथं IAS अधिकारी वर्ग आहे ते आपल्याला त्याच्यावरती सांगतातच, तरीसुद्धा सर आम्हाला काही त्याच्यामध्ये सांगा जेणेकरून आम्ही काहीतरी करू. हा पहिला मुद्दा झाला शैक्षणिक. दुसरा मुद्दा आहे व्यावसायिक. जेव्हा व्यवसायाचा आपण विचार करतो तेव्हा मागासवर्गीय समाज हा अत्यंत मागच राहतो. त्याला वाटतं आपण शिक्षण घेतलं, इंजिनियर झालो, डॉक्टर झालो, ॲडव्होकेट झालो किंवा एखादी नोकरी लागावी, BA BCom काही झालं तर नोकरी लागावी. पण शासनाच्या म्हणजे CM जे मुख्यमंत्री निधीचा काही एक भाग आहे, CM EPG नावाची स्कीम आहे आणि प्राईम मिनिस्टरची पण स्कीम आहे. त्याच्यातर्फे आपल्याला 50 लाख रुपये हे उद्योगासाठी भेटत असतात आणि याची जी अंमलबजावणी आहे ती 1 महिन्याच्या आतच होत असते. समजा मी 1 फेब्रुवारीला फॉर्म भरला, त्याची प्रोसेस व्हायला समजा 5 दिवस
आणि येईल त्या 5 दिवसामध्ये तुम्हाला जिल्हा औद्योगिक केंद्रातर्फे तुम्हाला कॉल येतो की सो बँकेमध्ये असं तुमचं लोन सँक्शन झालेलं आहे. मग त्याला लागणारी जी कागदपत्राची पूर्तता आहे ती करावी लागते. आता हे 50 लाख रुपये देतात, तर 50 लाखाचं करायचं काय हे आपल्या लोकांना माहीतच नाही आहे. मग घर घेतो, प्लॉट घेतो, जेव्हा तुम्ही बिझनेस करता, व्यवसाय करता, त्याच्यामध्येच ते पैसे टाकायला हवेत. मग काही जणाला 10 लाखाची गरज असते, 10 लाखाचं ते देणार. आणि हे जेव्हा करतो त्यावेळेस 25% ही सबसिडी महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे. आता असा विचार येतो, सबसिडी असली की सबसिडीज घ्यावी. समजा 50 लाखाची जी काय आहे त्याच्यातले 25% घ्यावी आणि माझं काम झालं, असं नाही आहे. ती सबसिडी तुम्ही 3 वर्ष झाल्याच्या नंतर ती तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये भेटत असते. म्हणजे 50 लाखाचे 12.5 लाख रुपये, ती 12.5 लाख रुपये तुम्हाला 3 वर्षाच्या नंतर तुमच्या अकाउंटमध्ये जमा होते. म्हणजे तेवढे हप्ते कमी होतात. तिसरा मुद्दा आहे, जे मायक्रो लेवलचे असतात उद्योग, जे बजेटरी प्रोव्हिजनच केलेलं असतं, त्या बजेटरी प्रोव्हिजनमध्ये 25,000 रुपये इतर छोट्या छोट्या कामांसाठी 100% सबसिडी असते. पण किती जण याचा लाभ घेतात? हा लाभार्थी आपण इथं बसलेलो आहोत AC हॉलमध्ये, आणि जे लाभार्थी आहेत ते खेडोपाड्यातले आहेत, झोपडपट्टी भागातले आहेत, तर त्यांच्याकडे ही माहिती आपण ऑनलाईनद्वारे किंवा आपण प्रत्यक्षात तिथं जाऊन मी सेशन घेत असतो प्रत्येक बौद्ध विहारामध्ये, माहिती देत असतो. पण टर्नआउट रेट हा होतच नाही. म्हणजे जी काम करण्याची प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती ही मुळातच यायला हवी. हे जे शिक्षण क्षेत्र आहे, मी गेली 25 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आहे. आज संबंध 100 कंट्रीमध्ये माझी पुस्तकं चालतात. जे स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी असेल, केम्ब्रिज असेल, MIT USA असेल, जर्मनीच्या काही DRDOs असतील, हे सर्व लोक माझी पुस्तकं वाचतात. आणि त्या पुस्तकाची किंमत ही काही 12,000 ते 30,000पर्यंत चालते. कंट्री वाईज त्याचे रेट हे वेगवेगळे झालेले असतात. जेव्हा हे आता मी सामान्य नांदेड भागातला छोट्याशा परिसरामधला माणूस आहे. माझं एवढं काही होऊ शकतं देशाविदेशामध्ये, US मध्ये होतो, जर्मनीमध्ये होतो, स्पेन, दुबई, सो मेनी कंट्रीज ट्रॅव्हल्ड, गिवन द सेशन्स देअर, डन द रिसर्च देअर. पण हे का होत नाही आहे? कुठं आपण कमी पडतो आहे? फक्त आर्थिक मुद्दाच नाही, हे तुमचं कॉन्फिडन्स लेवल हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, कार्यकुशलता. तर हे 2-3 मुद्दे आहेत. एक आहे शैक्षणिक, दुसरं होतं व्यावसायिक, आणि तिसरं आहे बजेटरी प्रोव्हिजन. आता हे प्रायव्हेटायझेशनचं आता सांगितलेलं आहे. गव्हर्मेंटचे रूल्स रेग्युलेशन्स चांगले आहेत, त्यांच्यासाठी आहेत. पण जेव्हा आपण प्रायव्हेट क्षेत्राकडे वळतो, जे शैक्षणिक क्षेत्र असेल प्रायव्हेट किंवा उद्योगधंदे असतील महाराष्ट्रामधले किंवा भारतामधले, याच्यासाठी असणारं जे प्रोव्हिजन आहे, जे इन्क्लिनेशन आहे गव्हर्मेंटचं, स्टेट गव्हर्मेंट ॲज वेल ॲज द सेंट्रल गव्हर्मेंट, ते व्यावसायिक लोकांकडे जास्त वाढलेलं आहे. ओके, तर ह्या 2-3 मुद्द्यावरती मला सांगायचं होतं. आणि आपण ठोस याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन आणूया, व्यवस्थितरित्या आपल्या सर्वांना याचं मार्गदर्शन आणि लाभ भेटावं ही अपेक्षा आहे. जय भीम, धन्यवाद. सर्वांना जय भीम. मी प्रकाश पवार. मी फक्त 5च मिनटं बोलणार आहे आणि महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहे आणि बजेटच्या अनुषंगाने. 1 तारखेला केंद्र सरकारचं जेव्हा बजेट घोषित झालं, त्यानंतर मी 2 तारखेला देशभरातले सगळी वर्तमानपत्र आणि बजेटची मूळ कॉपी फाडलेली आहे. मी याच्यासाठी सांगतो आहे की लोक बोलतात पण मूळचं वाचतच नाही. आणि संध्याकाळी 5 वाजता मी साहेबांना फोन केला आणि साहेबांना एक विनंती केली की सर आपण केंद्रीय बजेटवर चर्चा ठेवू. त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये जे काही बजेट आणि त्यामुळं ते मला म्हणाले की हरकत नाही, 12 तारखेला मी पुण्यामध्ये येणार आहेत आणि आपण एक 20-25 लोकांची मीटिंग ऑर्गनाईज करू आणि त्या पद्धतीने आपण बजेटवर चर्चा करू. तर सरांचा तो उत्साह पाहून मलाही बरं वाटलं. आणि मग मी विचार करायला लागलो की या केंद्रीय बजेटवर कोण कोण बोलेल. आणि बोलेल म्हणजे बोलणारे लोक भरपूर आहेत. आता जर बोलायला लागलं तर आपल्याला किमान सगळ्यांना सांगावं लागेल थांबा. पण अभ्यास करून बोलणारे लोक मला भेटलेले नाहीत.
मला अभ्यास करून लोक भेटलेले नाहीत. आमचं पुणे शहर हे विद्वानांचं शहर आहे, पण या विद्वानांच्या शहरावर बजेटवर बोलणारा माणूसच भेटला नाही. तुम्हाला गंमत सांगतो, 2 तारखेचे जर आपण सगळे वर्तमानपत्र जर पाहिले ना, तो लोक इतकं भरभरून बोललेले आहेत. आणि ते पाहिल्यानंतर मी जेव्हा बजेटमध्ये पाहत होतो त्यावेळी असं लक्षात होतं की ह्या लोकांनी वाचलंच नाही हो. न वाचता कसं काय बोलता आणि तुम्ही विद्वान कसे काय असू शकता. तर माझा पहिला बेसिक प्रश्न असा आहे की आपण बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहोत. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि अभ्यास करूनच बोललं पाहिजे, आणि विशेषतः शिक्षकांनी जास्त बोललं पाहिजे अभ्यास करून. न अभ्यास करता बोलणं जर असेल तर त्याला तुम्ही बोलू देऊ नका, अशी माझी नंबर विनंती आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपण बजेटचा फक्त SC STचा विचार करतो, लक्षात घ्या. एंटायर बजेटचा आपण विचार करत नाही. एंटायर बजेटचा आपण विचार करत नाही. साहेबांनी ज्या प्रोव्हिजन सांगितले आहेत त्याची बॅकग्राऊंड सांगितलेली आहेत, अजून आपण संपूर्ण बजेट समजून घेतलेलं नाही. आजच्या वर्कशॉपचा माझा हेतू असा आहे की या निमित्तानं आंबेडकरी समाजानं बजेटकडं सकारात्मक दृष्टीनं पाहायला पाहिजे. मी सुद्धा याकडं बघत नव्हतो. 3 वर्षापूर्वी टाइम्स ग्रुपने एक बजेटवर चर्चा ठेवली आणि मला बोलवलं. तेव्हा मला जेव्हा त्यांनी फोन केला तेव्हा मला जरा आश्चर्य वाटलं की माझा आणि बजेटचा काय संबंध आहे. मी शिक्षण क्षेत्रातला आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारा, पण मी पहिल्यांदा मित्र तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये सलग 2 तास मी बजेट शांतपणे ऐकलं. मी नाही ऐकलं याच्या अगोदर. TV वरच्या बजेटमध्ये जे काही लोक बोलत होते ते, आणि मी पण तत्सम पुढाऱ्यांसारखं बोलत होते बजेट वाईट आहे, चांगलं आहे वगैरे वगैरे. पण नंतर ते जेव्हा 2 तास वाचल्यानंतर मग माझ्या असं लक्षात यायला लागलं की खरं याच्यावरच काम करायला पाहिजे. तुमची मुक्ती याच्यावरच आहे, आणि याच्यावर जर काम करत नसाल तर तुम्ही जय भीम म्हणायचं नाही, तुम्ही बाबासाहेबांचे वारसदार सांगायचे नाही, तुम्ही जोहार म्हणायचं. अतिशय मी स्पष्ट आणि होतं. आणि नंतर मग बजेट झालं. मग हे 2 वर्षापूर्वी मी ऑनलाईन बजेटवर चर्चा केली आणि त्याच्यावर खोब्रागडे साहेब होते, आणि मग ते पाहत असताना अगदी धक्कादायक गोष्टी दिसत होत्या. मी तुमच्यासाठी फक्त सक्त होतं. आज मला या बजेटच्या अनुषंगाने काय समजून घ्यायचं होतं, केंद्राचं हे बजेट, केंद्राने ह्या प्रोव्हिजन केलेल्या आहेत. आता 2 दिवसानंतर किंवा पुढच्या 15 दिवसानंतर राज्याचं बजेट येणार आहे. या बजेटमध्ये तुम्ही काय मागणी करणार. खरं म्हणजे ती मागणी आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये करायला पाहिजे होती, ती डिसेंबर महिन्यामध्ये करायला, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये, पण होत नाही. ठीक आहे, झालं नसलं तरी चालेल, पण या निमित्तानं आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रश्न आहेत. आपण अस्पृश्य जातीतून जन्माला आलेलो आहोत, सगळं खरं मला मान्य आहे. पण जेव्हा आपण एखादा स्पेसिफिक याच्यावर काम करतो तेव्हाच फोकस करायला पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण सुरुवात केलेली आहे, आणि आजच्या चांगल्या दिवसाला म्हणजे खोब्रागडे साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने साजरा करताय. आज आपण चांगली सुरुवात केलेली आहे. मला असं वाटतं की ही सुरुवात आहे, आणि आपण बजेटवर चर्चा करायला पाहिजे, बजेटवर एक ग्रुप करायला पाहिजे. म्हणजे मी खास काही लोकांना खास इन्व्हाइट केलं होतं की तुम्ही या, आपण बोलू. सुरुवात असणार आहे, सुरुवातीत चुकणार आहोत आपण, आपल्याला कळणार नाही, पण कोणीतरी सुरुवात केली पाहिजे. आणि जेव्हा ते सांगितलं पाहिजे की बजेटकडं असं बघायला पाहिजे. म्हणजे मी एक 8 वर्षापूर्वी राज्य विधिमंडळाचे जे विसपागे समिती आहे त्यांच्या वतीनं गायकवाड म्हणून तुम्ही ओळखत असाल, तर गायकवाड साहेबांकडे बसून मी महाराष्ट्राचं बजेट समजून घेत होतो. गायकवाड साहेबांनी काय मला सगळं सांगितलं नाही, का सांगितलं नाही माहीत नाही, पण त्यांनी जे बोलले ते मी सगळं नंतर रेकॉर्डिंग केलं होतं आणि नंतर मी ते सगळं समजून घेत होतो. तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्राचं जे बजेट जे आहे त्या बजेटवर शेड्यूल कास्टवर फक्त 10,000 कोटी खर्च आहेत. हायर एज्युकेशन फक्त 11,000 कोटी आहेत. शालेय शिक्षणावर 10,000 कोटी खर्च आहेत. आता मी प्रश्न विचारतो, मला प्रश्न पडतो की जर 10,000 कोटी जर शिक्षणावर खर्च असेल तर ते द्यायचे कोणाला आणि खर्च कसे काय करायचे. म्हणजे मग आता तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सापडेल की महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या भरत्या का होत नाहीत, आणि शिक्षकांच्या भरत्या होत नाही म्हणजे मागासलेला समाज मागं जातो. त्यामुळे या सगळ्यांचा आपण संदर्भ लावावं. बजेटवर आपण ही चर्चा घडवली, त्या चर्चेच्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभारी आहे. आणि पुन्हा खोब्रागडे साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि भावी काळामध्ये आपण बजेट अतिशय सखोल समजून घेऊ, ही सुरुवात झालेली आहे. आपण मला संधी दिली आणि ही चांगली चर्चा घडवली, त्याबद्दल फाउंडेशनच्या सगळ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय भीम. संविधान फाउंडेशनच्या संविधान शाळेच्या या 42व्या
कार्यक्रमाला खरं तर खूप 50 लोकांचाच इन्व्हाइट कार्यक्रम ठेवला होता कोविड प्रोटोकॉलनुसार. तर खूप चांगली उपस्थिती लाभली. यामध्ये शासनात, प्रशासनात आणि सामाजिक जीवनात काम करणाऱ्या खूप साऱ्या बाबासाहेबांच्या अनुयायांचं खरं तर पार्टिसिपेशन आलं. बजेटवरती अशा अँगलने कधी विचार नॉर्मली कधी करत नाही की आला किती बजेट येतं. जसं पवार सरांनी सांगितलं की न वाचताच प्रेझेंट करणारे लोक आहेत, त्यात विद्वान लोक पण खूप जास्त आहेत, कारण बजेट खरंच कोणी वाचत नाही, डिटेलमध्ये जात नाही. तर त्याच्यामध्ये स्पेंड, अनपेंड, अनस्पेंड, ॲक्च्युली अलोकेटेड, नॉन अलोकेटेड ह्या सगळ्या गोष्टी आज शेड्यूल कास्टच्या अँगलने माहिती पडल्या आणि खूप चांगलं सूचना पण काही लोकांनी केल्या. त्यावरती ॲक्शन खरं तर झाली पाहिजे. तर PPT तुम्हाला मी मेल करतो जी आहे. तर आपण सर्वजण एक शॉर्ट नोटीसवर या कार्यक्रमाला आलात आणि आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल संविधान फाउंडेशनतर्फे मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. थँक्यू.